नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर मी तुम्हाला सांगणार आहे, आपण आता नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहोत. गावठी मटण मसाला मिक्स असं बनवणार आहे. तर कांदे भाजायला ठेवलेला आहे, खोबरं भाजून झालेलं आहे, मटण धुवून घेतलेलं आहे. तर आता हळद, मीठ आणि धने पावडर आपण मटणामध्ये टाकलेलं आहे. ते टाकून कालवून घ्यायचं. तर हे गावठी मटण आहे, आपल्या समोरच कापलेलं आहे. लिंबू पिळून घ्यायचं, मग चांगलं बाइंडिंग होतं. आम्ही आलेलो आहोत गावी. तर गावी आता मटण बनवायचा बेत आहे. तर इकडं स्मॅच केलेलं मटण आहे, तेल, कांदा कापून ठेवलेलं, गरम केलेलं पाणी आणि आता आपण टाकणार आहोत शिजायला. तेल टाकलेलं आहे. एकदम साध्या पद्धतीने आणि लवकर होणार आपण मटण बनवणार आहोत. आता मी चाललेले आहे पळत पळत कढीपत्ता आणायला. तर मध्येच गुलाबाचं फूल असं पसरलेलं होतं. हे आल्याचं झाड आहे, हे नारळीजवळ आमचं कढीपत्त्याचं झाड आहे. तर आपण आता कढीपत्ता तोडून घेऊन चाललेलो आहोत. गावी असलं ना की सगळं ताजं ताजं मिळतं. कांदे पण असतात, ओले ओले कांदे असतात, कढीपत्ता, आलं, लसूण सगळं ताजं मिळतं. आपण तेल टाकलेलं, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण मटण बनवणार आहोत. तर तुम्ही पण असंच बनवा, टेस्ट पण छान येते आणि खूप छान बनतं. आता धुवून घेतलेलं आणि स्मॅच केलेलं मटण आपण त्यात टाकत आहोत. बघा, सगळं बाइंडिंग मस्त झालेलं आहे. गरम केलेलं पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ, धने पावडर, हळद टाकलेले आहे, लिंबू पिळून घेतलेलं, गरम पाणी टाकलं आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करत आहोत. मटण उकडण्यास ठेवलेलं आहे. तर आपण इकडं मसाला करून घ्यायचा आहे. कांदे भाजतायत गॅसवरती. खोबरं भाजून झालेलं आहे. ते खोबरं असंच सगळंच भाजलं आहे, कापून घ्यायचं, छोटे छोटे तुकडे करायचे. हे खोबरं आहे कापलेलं. मंगल मसाले आहे, माझ्या वहिनीचे मसाला आहे, मिक्स मसाला आहे तो. लसूण घेतलेला आहे आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे. तर आपण कढीपत्ता पण आहे सोबत, कोथिंबीर पण आहे आपल्याकडं, थोडीशीच होती. तर आणि हे परत कोमट केलेलं, गरम केलेलं पाणी आहे. आपण अजून गरम पाणी घेणार आहोत. आता हा सगळा मसाला आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून. कांदा, लसूण आणि खोबऱ्याचा मसाला आहे, तेल आहे, मंगल मसाले आहे, मिक्स मसाला, मीठ आणि कढीपत्ता. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. कढीपत्ता, मंगल मिक्स मसाला टाकलेला आहे. सगळं मिक्स असतं, चांगला मसाला असतो. चांगला मसाला आहे तो, मी तोच वापरते. पहिल्यांदा घेतलेला मी 2 किलो, नंतर परत 2 किलो घेतलेला. आणि त्याच्यामध्ये आता कांदा मसाला टाकला आपण. कांदा, लसूण, खोबरं आणि मीठ टाकताय. कांदा, खोबरं, लसूण मसाला आपण वाटलेला ना, तो मसाला टाकला तेलामध्ये आणि आता आपण परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी आता इकडे ना कुकरच्या शिट्ट्या चालू आहेत. मटण शिजतं आहे, वास येतो आहे छान. कुकरच्या शिट्ट्या चालू आहेत. इकडं मसाला पण आपला परतून झालेला आहे.
तयारी झालेली आहे सगळी. उकडलेलं आहे आपलं मटण, चांगलं उकडलंय. गावठी मटण आहे गावाकडचं. तर आपण नावच दिलेलं आहे गावठी मटण मसाला मिक्स. तर आमच्या इकडं अशा पद्धतीनेच मटण बनवतात, साधं सोपं सरळ. आमच्या गावठी पद्धतीने तुम्ही पण एकदा मटण बघून करून बघा. हे आपण सूप बाजूला ठेवलेलं आहे, मटण आणि सूप आणि उकडलेलं मटण. हे आपण मसाल्यात टाकणार आहोत. हे मसाल्यात टाकलं आहे गावठी मटण मसाला मिक्स. गरम पाणी आहे, गरम पाणी टाकतोय. गरम पाण्याने टेस्ट चांगली येते. आणि आपण जेव्हा हे असं धुवून टाकतो ना, त्याला चव चांगली असते. कारण एकदा जत्रा होती आमच्याकडं, मटणाचीच जत्रा असते देवाची. तर मग माझ्या नंदेने मला सांगितलेलं की ते भांडं आपण जेवढ्या वेळा धुवू ना, तेवढी चांगली चव येते भाजीला. म्हणजे मसाला कालून आपण टाकतो ना पाणी टाकून, तसं. कोथिंबीर टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण मटण केलेलं आहे. सूप पण आहे, सूप मटण आणि मसाला मटण दोन्ही पण आहे. आपण ही रेसिपी बनवलेली आहे. आमच्या गावाकडं असंच बनवतात, मटण सूप आणि मसाला मटण. खूप छान मटण झालेलं आहे, मस्त. तुम्ही माझ्या सगळ्याच व्हिडिओ बघतात, धन्यवाद, थँक्यू. आता हे मी आमच्यांना दिलेलं आहे टेस्ट करायला, सूप आणि मटण. छान झालं म्हणतायत. कांदा आणि लिंबू पण सोबत घेतलेलं आहे, दिलेलं आहे. ही भाकर, पीठ, मटण, सूप, मटण आणि मसाला मटण आणि भाकरी. आपण भाकरी बनवत आहोत. गावी आल्यावरती मोकळं वातावरण असतं आणि सगळं असं म्हणजे जास्त गर्दी नसते घरात पण. भांडे वगैरे असं तर मोठी जागा असल्यामुळं सगळं व्यवस्थित असतं. तर आम्ही थोड्या दिवसांसाठीच येतो, 1-2 दिवसासाठी. त्याच्यामुळे अजून थोडंसं मेंटेन नाही आहे, तर लवकरच सगळं मेंटेन होईल. भाकर, लिंबू, कांदा, गावठी मटण मसाला मिक्स तयार आहे आणि सूप मटण तयार आहे. गावठी मटण मसाला तयार आहे, भाकर तयार आहे आणि लिंबू कांदा सोबत आहे. तर रेसिपी कशी झाली तुम्ही सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.